नमस्कार मंडळी, मी रेणुका. तर मुरमुरे आपण सगळे खातोच. तर कधी भेळ बनवतो, कधी चिवडा बनवतो. पण आज मी मुरमुऱ्यासोबत एक अशी गोष्ट घालणार आहे, जी ऐकल्यावर तुम्ही कदाचित म्हणाल, मुरमुऱ्यामध्ये हे कधीपासून घालायला लागले? पण विश्वास ठेवा, शेवटी तयार होणारा नाश्ता इतका छान होतो, की एकदा बनवल्यावर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल. आज मी सुरुवातीलाच साहित्याची यादी सांगणार नाही आहे, कारण या रेसिपीमध्ये एक एक गोष्ट हळूहळू समोर येणार आहे. सर्वात आधी एक मोठ्या भांड्यामध्ये नाही तर बाउलमध्ये आपल्याला 1 कप मुरमुरे घ्यायचे आहेत. तर हे मुरमुरे अगदी कुरकुरीत असायला हवेत. आता आपण हे थोडेसे हाताने चुरून घेणार आहोत, पण पूर्ण पावडर नाही करायची आहे. तर थोडे बारीक आणि थोडे तसेच ठेवले तर नाश्त्याला छान टेक्स्चर मिळतो. आता इथेच आपल्या रेसिपीचा पहिला छोटासा ट्विस्ट येणार आहे. तर मुरमुऱ्यांना फक्त मुरमुरे ठेवायचे नाही आहेत, त्यांना आता एका वेगळ्या रूपामध्ये आणायचं आहे. तर त्यासाठी मी एक कच्चा बटाटा इथे किसून घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित 2-3 वेळा धुवून घेतलेला आहे. तर मी इथे कच्चा बटाटा वापरलेला आहे. तर हवं असल्यास तुम्ही ते एक उकडून स्मॅश केलेला बटाटा पण या मुरमुऱ्यामध्ये घालू शकता. तर आता आपल्याला हा जो किसलेला बटाटा आहे त्यातील सगळं पाणी व्यवस्थित गाळायचं आहे आणि या मुरमुऱ्यामध्ये घालायचं आहे. आता मुरमुरे आणि बटाटा हाताने नाही तर चमच्याने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. तर पहा, हळूहळू मुरमुरे आणि बटाटा एकमेकांमध्ये छान मिसळत आहेत. आता ही रेसिपी आणखीन जास्त चविष्ट बनवण्यासाठी यामध्ये आता बाकीचे साहित्य घालायचे आहेत. तर सर्वात आधी यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि आता नेहमीचेच आपल्या घरातील मसाले घालायचे आहेत. तर सर्वात आधी अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग यात अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता ही रेसिपी चिटकून राहण्यासाठी यामध्ये आपल्याला अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचं आहे. तर मी ते तांदूळ पीठ घेतलेलं आहे. तर हवं असल्यास तुम्ही ते बेसन नाही तर बारीक रवा पण घालू शकता. आता हे सगळं आधी चमच्याने थोडं मिक्स करून घेऊया. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, तर मिश्रण आपलं खूप सैल किंवा खूप ओलसर करायचं नाही आहे. तर बटाट्यामध्ये आधीच ओलावा असल्यामुळे सुरुवातीला पाणी घालण्याची गरज नाही. जर मिश्रण फारच कोरडं वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता. आता मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाला प्रत्येक मुरमुऱ्याला आणि बटाट्याला व्यवस्थित लागला पाहिजे. तर आता इथे पहा, मिश्रणाची कन्सिस्टन्सी एकदम योग्य झालेली आहे. म्हणजे आता आपला नाश्ता बनवण्यासाठी हे मिश्रण अगदी बरोबर बनवून तयार झालेलं आहे. आता या मिश्रणावरती एक प्लेट ठेवायची आहे आणि 10 मिनिटापर्यंत हे मिश्रण असंच ठेवून द्यायचं आहे. तर आता इथे 10 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपलं मिश्रण एकदम छान तयार झालेलं आहे. तर मुरमुऱ्यामध्ये किसलेला बटाटा व्यवस्थित मिक्स झाल्यामुळे मिश्रणाला छान बाइंडिंग आलेली आहे. आता या मिश्रणापासून आपण बनवणार आहोत एकदम कुरकुरीत आणि चविष्ट असा नाश्ता. तर सगळ्यात आधी गॅसवरती तवा नाही तर पॅन गरम करायला ठेवायचा आहे आणि यावरती आपल्याला थोडंसं तेल घालून हे तेल व्यवस्थित चमच्याने याच्यावरती पसरून घ्यायचं आहे, जेणेकरून हे जे मिश्रण आहे ते तव्याला चिकटणार नाही. आता हे मिश्रण चमच्याच्या सहाय्याने थोडंसं घेऊन तव्यावरती ठेवूया आणि चमच्याच्या मदतीने पसरायला सुरुवात करूया. तर हे मिश्रण फार जाड पसरायचं नाही आहे, थोडं पातळच पसरलं की ते बाहेरून मस्त कुरकुरीत होईल. आता गॅसची आच मध्यम ठेवून हे छान भाजून घेऊया. काही वेळाने खालची बाजू हलकी सोनेरी आणि कुरकुरीत झालेली दिसेल. आता याच्यावरती 1 चमचा तेल घालूया आणि आता हे जे थालीपीठ आहे सावकाश असं अलगदपणे पलटून घेऊया. तर किती छान रंग आलेला आहे. तर दुसरी बाजूही छान अशाच पद्धतीने भाजून घेऊया. दोन्ही बाजूनी कुरकुरीत झालं की आपलं हे जे थालीपीठ आहे समजा तयार झालं. आता हे गरमागरम प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर पहा, इथे मुरमुरे आणि बटाट्यापासून बनवलेला हा भन्नाट नाश्ता आपला बनून तयार झालेला आहे. तर बाहेरून कुरकुरीत आणि आतून छान मऊ. आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे मुरमुऱ्यांचा असा वापर आपण केलेला आहे. तुम्हीही मुरमुऱ्यापासून असं थालीपीठ कधी बनवलं आहे का? नसेल बनवलं तर एकदा नक्की करून बघा आणि कसं झालं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवीन आणि भन्नाट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तर हे जे थालीपीठ आहे तुम्ही कोणत्याही सॉसबरोबर या हिरव्या चटणीबरोबर गरमागरम नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. तर सकाळचा नाश्ता असो या संध्याकाळचा, तर ही रेसिपी नाश्त्यासाठी मस्त आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. तर पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.